त्याच्यात मी एक अजून टाकलेला आहे किलो आहे ते अजून काय नका पराक्रम बडा आहे का रे? काय हे काय हे कसलं आहे ते? याला ही नीचे ना कोणी काही फोटो आहे हिने गोटा मोठा टाकला ना दोन टा आपण टाकू माठ टाकू धरले का नितीनरावचा शिकार बाय तो लेवा बॅटरी मारा वा मोठे बिमिल्या देऊ खाली बसावं खाली बसा म्हणलं तर खाली बसून करा खाली बसून असं मेलेले बरं म्हणाला ते बघा खेकडे पाहिजे एकदा एक सोलून दाखवा व्हिडिओ मध्ये कसं सोलते हे सागर भाऊच्या युट्यूबला पडतंय बघा सागर भाऊच्या जीभला चटका द्या मोठ्या नांगीचा वरच काढले बघ कवच ह्याला म्हणते असली खेकडा ए आणा आणा पटकन आणा बरं वहिनी एक बघून द्या की आणि काय कपडे बाहेर टाकले खाणे का बस का आमच्या दोस्त लोकांनी हे पाणी का कुणी ते बी खेकड्याचं नाद नाही म्हणून ते मासे हा वांबट चिलापी येतात नितीनराव फ्रेश खेकड्यांना खेकडे काढ गेले जमीन कर घाण पाणी निघाले तर दुसरा पाणी मारतो आज जीवाच्या तू या ना घेतले एकदाचे स्वच्छ करून हे नितीनराव आहेत बघा बघा हेच होते ते पराक्रमी योद्धा एक्सपर्ट काही मामा दुसरे पराक्रमी मामाचं पराक्रम भेजा बर बर काढा काढा भेजा काढा लय मेहनत करून पकडले तर नितीनरावनं इकडे साफ करायला इथं का नितीनराव छान असं नंबर 1 काही साफ केलेले खेकडे पराक्रम गाजवलाय खेकड्याचा भेजा म्हण आता दुसरी वाटी घेतली भेजा काढायला अरे काय लागत रे बरे सावकाश सावकाश काढायला भेजा आता टप्पर होत रे आता कसं फाटाफट होत आता कोपऱ्यात भेजा काढायलेत भेजा रामभाऊ काळ्या पाटीचे खेकडे काळ्या पाटीचे खेकडे ह्यानी पकडले तर खायला जायच नाही बाटी खाली बाटी खाली इकडे भेजा काढणं चालू तिकडे खेकडे स्वच्छ करणं चालू आणि पलीकड माशाचा प्रोग्राम चालू आता स्वच्छ झाले की बनवायला तयार पाण्यानं स्वच्छ देऊन घेऊन आले तर नितीनराव आहेत हे सरपंच डाव्या हाताचा खेळ आहे सरपंचाचा खेकडे पकडणार सरपंचानी आणि एकदा अजून एकदा पाण्याला स्वच्छता राखत सरपंच
इकडं बघा जरा सरपंच. हा छान नाही लय भारी बघितलं की हो. धुवून गेले ते एकदम स्वच्छ. पटकन बनवा. चला त्याची तयारी. भाजी हे लसूण सोलायले तर बघा खेकडे पकडणारे दुसरे पराक्रमी योद्धा. लसणाची तयारी चालू. सरपंच मरळ मोठं मळ अर्धा किलोचा मरळ मामाने पकडून पराक्रम गाजवला. माशाची साफसफाई चालू. आता बेत म्हणजे बेतच असणार भाजीचा. यावं लागते. हा कसं सरपंच यावं लागते, नाद करायचा नाही. हा काळ्या पाटीचे खेकडे चालू झाली प्रोसिजर. एकदम गावातले काळ्या पाटीचे खेकडे. बघूया आता कसं बनवतात वहिनी साहेब. कुठून आता ही सगळं कुठूनच का ती नांग्या टाकू की 4-5 मध्ये भाजी. बघा आता नांग्या काढायले तर ही जी भाऊ जे मोठ्या साईज मधले जे आहेत मेहनत लय केली. तिथला व्हिडिओ काढायचा राहिला त्या पकडतानाचा. ही मोठ्या मोठ्या नांग्या काढून टाकले इजू भाऊन. आता ही बाकीचं सगळं बारीक करणं चालू आहे. तर बघू गावाकडचे खेकडे कसे बनवतात. एकदम स्वच्छ पाण्याने धुवून बाकीमध्ये जाऊ द्यायचं. कस कलरची भाजीमध्ये टाकायचं. दोन पिल्ले वहिनीने सगळे वाटून घेतलेले आहेत बाबा मस्त पैकी. आता ह्याचं पाणी काढणार. मग कसं काढते तो वहिनी? तो वाटले ह्याच्यामध्ये पाणी सोडायला आता वहिनी साहेब. आता ह्याचा सगळा चोथा फेकून द्यायचा का? चोथा डबल एकाच ह्याच्यामध्ये होत नाही काही. आता डबल वाटायचं म्हणे. गावाकडची रेसिपी आहे ही मित्रांनो. डबल एकदा वाटून डबल पाणी काढायचं. परत एकदा धुवून घेतल्या.
आता ह्याचं काय फेकून द्यायचं काही हे उरलेलं चोता हे बाजूला काढून ठेवले तर लेग पीस एवढं वेस्टेज काढल्यात आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी बनवलेलं. येऊ द्यायचं नंतर फोडणी द्यायचं. वास येत नाही खेकडा खेकडा. वास येऊ नये म्हणून पाण्यात टाकून उकळी घ्यायची. बघा मित्रांनो गावाकडचं नियोजन आधी उकळून घ्यायचं म्हणजे खेकड्यांचा वास येत नाही. आता खोबरं ठेवलं बाबा वहिनीनं इथं भाजून घेण्यासाठी. याच्यावरची चव वेगळीच असते म्हणून. झालं उकळून घ्यायची प्रोसिजर झाली. आता डायरेक्ट फोडणी की लगेच जेवणाची तयारी. उकळवत राहते उकळावं निघून द्या. दमानं दमानं गावाकडची रेसिपी. सारे खेकड्यावर बनवायचं. टाकलो वहिनी. हा लसूण टाकलो. सांगत चला आम्हाला काय काय टाकायला. चुलीवरचा खेकडा गावाकडचा मस्त तेल टाकून परतून घ्यायला. आता बघूयात वहिनीच्या हाताची चव कशी आहे नंतर कळेल आपल्याला. ही काय वहिनी खोबरा वाटलेलं खोबरं. तर खोबरं टाकलं तर त्याला परतून घेणार त्यांनी. वहिनी काय आपल्याला सांगणार गेल्यात काय काय टाकलं काय काय नाही. तर मिरची एकदम तेज करणार आहेत म्हणून तिखट जाळ एकदम. खेकड्याची भाजी नवीन पद्धतीनं गावाकडचा. हे अजून टाकल्या वहिनीनं तिखट. आता हे काही सोडलं बाबा वहिनीनं. फायनल स्टेज. एकच नंबर. बघा मित्रांनो हे जुभून इसळून घेतलं त्याला डबल. तर शेवट कोथिंबीर. एकदाच संपन्न झालं. आता डायरेक्ट आता गरम गरम जेवणासाठी बसू. आता लागलीच अजून काहीतरी टाकल्या वहिनीनं चव वाढवण्यासाठी. चला आता बसू. आता ताट घेऊन गरम गरम एकदम गावाकडचा खेकडा काळ्या पाटीचा. नंबर एक दिसायला वा खेळ. घ्या घ्या नितीनराव घ्या बरं ताटात पटकन. आता आता भुकावर न गेले. घ्या पटकन. सुंदर सुंदर. हे बघा लेग पीस आलेला आहे. तुमच्या नशिबाला आलं. येऊ का बघा
नशीब कसं आहे, मोठा नांगा इकडं आलेला आहे. नाही, 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 बस संपला.